छत्रपति शिवाजी महाराज का मेरी लाइफ में भी बहुत बड़ा इम्पैक्ट रहा है, टीम की लाइफ में भी बहुत बड़ा इम्पैक्ट रहा है। वो भगवान है हमारे लिए। आई एग्री, मेरे लिए भी भगवान। बेड़ा तो मराठे वीर दौड़ले साथ, प्रतापराव गुर्जर, दैट इज लाइक अ मैन विद करेज। आर्मी है वो। सिंदखेड्याचा लखुजी राजा आणि 12 जानेवारी 1598 रोजी कन्या जन्माला आली। कन्या जन्माला आली, लखुजी राजाचं लव्ह मॅरेज झालं। तुम्हाला सांगतो बंधूंनो, लक्ष ठेवा, इतिहासाची एक एक कडी समोर जुळणार आहे। कशी जुळणार आहे, काय जुळणार आहे? लखुजी जाधव यांचं लव्ह मॅरेज होतं आणि त्यांची मुलगी जिजाबाई होती आणि काशीच्या गागा भटानं डावा पायाचा अंगठानं राज्याभिषेक केला। हे कडी तिथं जुळणार हा। आणि म्हणून सिंदखेड्याचा लखुजी राजा, आता त्याच्या म्हणजे लग्न कसं काय झालं, जिजाई जन्माशी आली। बघा बंधूंनो, काय म्हणणं आहे? अरे सिंदखेड्याचा लखुजी राजा, पहाटेची प्रजा हो, जिजाबाई मुलगी त्याने झाली, जिजाबाई मुलगी त्याने झाली। शहाजीच्या लक्षामध्ये आली, शहाजीच्या लक्षामध्ये आली, तोरे नावून सोयीका केली। ऐक बरं दादा, दादा रे हो जी रे दादी रो दीदी, माझ्या दादा रे हो जी रे दादी रो दीदी। ऐक बरं दादा, ऐक बरं दादा, ऐक बरं दादा, दादा रे हो जी रे दादी रो दीदी, माझ्या दादा रे हो जी रे दादी रो दीदी। मग पहा शहाजी राजे, वाजवित वाजे हो, हत्ती घोड्यावर स्वार झाले, हत्ती घोड्यावर स्वार झाले, लग्नासाठी जे पर्ण झाले रे। ऐक बरं दादा, दादा रे हो जी रे दादी रे दीदी, माझ्या दादा रे हो जी रे दादी रे दीदी। जिजाबाई नांदायला आली, जिजाबाई नांदायला आली, पण शहाजी राजे हे निवड ड्युटी करायचे, म्हणजे कोणाची? मोगलशाहीमध्ये सुभेदार होते। तर जिजाबाई नांदायला आली। गोष्ट काय झाली तुम्हाला सांगतो। मोगलशाहीचा काळ होता, सर्वीकडे मोगलशाहीचा काळ होता आणि विचार पडला, पण जिजाई सारखी आई खूप काही शिकण्यासारखं आहे। मी सांगतो तुम्हाला, आता हे पोहळ्याची चाल दुसरी काय म्हणत आहे, जरा लक्ष असू द्या। जिजाबाई नांदाया आली हो, हा हा, अरे रा 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 रा। जिजाबाई नांदाया आली, गोष्ट काय झाली सांगतो पुढं हो, गोष्ट काय झाली सांगतो पुढं हो। मोगलशाहीचा होता काळ हो, या जिज जिज हो जिजी, मोगलशाहीचा होता काळ हो, या जिज जिज हो जिजी। महाराष्ट्राच्या आई बहिणीवर अरे रा 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 रा। महाराष्ट्राच्या आई बहिणीवर पाहून अत्याचार, मनामध्ये झुरेची जा माता हो, मनामध्ये झुरेची जा माता हो। देवा म्हणे
शिवनेरी अरे रा 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 भाग्यवान किल्ला शिवनेरी शहाजीच्या घरी ज्योत जळली गा शहाजीच्या घरी ज्योत जळली गा जिजाबाई भक्तीकडे वळली गा जिजाबाई भक्तीकडे वळली गा मोगलशाहीचा काळ होता. आई बहिणीवरती अत्याचार होत होता आणि एक महिला म्हणून तिला विचार पडला, आता परमेश्वरा करायचं काय. पण जिजाबाई खचली नाही. छत्रपती जर या देशाला भेटला ते देण माझ्या जिजाईची आहे आणि म्हणून आई बहिणींना माझं सांगणं आहे की होऊ नको द्रौपदी पांडवाची लोक तुला वेश्या म्हणतील, जाऊ नको सती नवऱ्याचं अंग तुझे अग्नीत जळतील. झाली जरी कैकेयी रामाची तो लोक पुत्र मोहाचे उदाहरण सांगतील आणि झाली जरी सीतारामाची त्या रावणासारखे पडून येतील. काय व्हायचंय, रणभूमीवरची झलकारी बनून उगव, होऊन जिजाई आपल्या शिवबाला जगव, होऊन सावित्री स्त्री शिक्षणाला दे आकार आणि होऊन माझी भीमाची रमा बहुजनाचे स्वप्न कर साकार. असं का म्हणतो, जो जो मोठा झाला पृथ्वीवर त्याला कोणा ना कोणाचा आधार आहे. तुम्ही हो म्हणा की नाही म्हणा बंधूंनो, स्त्री हे मनुष्याच्या जीवनाचा खरा शिल्पकार आहे, शिल्पकार आहे, शिल्पकार आहे. तर बघा, जिजाईला विचार पडला, शंकराची पिंड बनवली, शंकराची पिंड बनवली आणि तिने धावा केला म्हणे, परमेश्वरा एक तरी पुत्र जन्माले घाल का या मोगलशाहीचा नायनाट झाला पाहिजे. आता पोळ्याची चार तिसरी काय म्हणत आहे, शंकराची पिंड बनवून धावतीनं केला रे दादा, धावतीनं केला हो जिरे जिरजी. शंकराची पिंड बनवून धावतीनं केला रे दादा, धावतीनं केला हो जिरे जिरजी. तो महावीर शिवाजी जन्मास आला रे दादा, जन्मास आला हो जिरे जिरजी. पहा पुढे कसा चमत्कार झाला रे दादा, चमत्कार झाला हो जिरे जिरजी. 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर एक बाळ जन्माला आला. बाळ जन्माला आला आणि जिजाईला वाटलं का हाच या देशाचा कुलभूषण ठरेल, याच देशाचा कुलभूषण ठरेल. तर बघा, बारसं करायचं ठरवलं आणि जिजाईने जेव्हा बारसं करायचं ठरवलं तर स्वराज्यातील बायांना आवाज दिला, या म्हणे माझ्या घरी बाळ जन्माला आला, बाळ जन्माला आला म्हणे. आणि जेव्हा बारशाला सुरुवात केली, अरे गाणे बारशाचे अरे गावले, नाव शिवबाचे जेवले, गाणे बारशाचे गावले, शिवबाचे जेवले, गाणे बारशाचे गावले, शिवबाचे जेवले, अरे भोल सैन्याचा अरे नगारा, आकाशात चमकला तारा, गाणे बारशाचे गावले, शिवबाचे जेवले, गाणे बारशाचे गावले, पाहून सर्वाची प्रेमळ माया, आल्या बारा घरच्या बाया, गाणे बारशाचे गावले, शिवबाचे जेवले, गाणे बारशाचे गावले, शिवबाचे जेवले, गाणे बारशाचे गावले. अरे घुगरा जोंधळ्यात अरे तिला पदरात, अरे एकीमेकीच्या साथ घुगऱ्या जोंधळ्याच्या तिला पदरात, एकीमेकीच्या साथ गाणे बारशाचे गावले.
छत्रपती शिवाजी महाराज 5 वर्षाचे झाले. 5 वर्षाचे झाले आणि 5 वर्षाच्या वयामध्ये जिजाईनं शिक्षण दिलं. कोणतं दिलं? कोणतं शिक्षण दिलं? आजकाल आपल्या पोराला आपण काय सांगतो? आजकाल आपल्या पोराला सांगतो, बापू शाळेत कसं जायचं मा, आपलं शेमूळ पुसायचं मा, आपली हे रुमाल ठेवायची मा, बापू असं नाही करायचं मा, बापू तसं नाही करायचं मा. पण जिजाईने त्याला चाकू आणि भाले म्हणजे शिकवायला सुरुवात केली. कितव्या वर्षी? वयाच्या 5व्या वर्षी. इथून छत्रपती शिवाजी महाराज दानपट्ट्याकडे वळले, अखाड्याकडे वळले. आता बघा, छत्रपती शिवाजी महाराज 5 वर्षाचे झाले आणि जेव्हा अखाड्याकडे वळले आणि सर्वात मोलाची योगदान दिलं म्हणजे आई. आई हा माणसाचा सर्वात मोठा गुरु आहे. आई आता कसा गुरु आहे तुम्हाला तेही सांगतो मी. एखाद्या आपल्या मुलानं कधी कोणाच्या घरची लहानची सुत्री कधी चोरून आणली आणि ते सुत्री कधी त्या आईने घरी कामात लावली तर त्या पोराला असं वाटते का आज मीनं सुत्री चोरून आणली तर माझ्या आईनं कामाला लावली. तर तो पोरगा दुसऱ्या वेळेस काय करते? दुसऱ्याच्या घरचा दोर चोरून आणते सीधा. आई हा मीनं दोर आणला, आता ह्याही कामात लावून घे ना, मागं तुला सुत्री लावलीच होती. म्हणून आई हे पोराचा पहिला आणि शेवटचा गुरु आहे. पहिला आणि शेवटचा गुरु आहे. म्हणून जिजाईने काय केलं? सासबहू सिरियल बघितली का? नाही, ते नाही बघितलं. युट्यूबवर लावण्या बघितल्या का? त्या नाही बघितल्या. रामायण आणि महाभारत वाचलं आणि ते रामायण आणि महाभारत त्या छत्रपती शिवाजी महाराजाला सांगितलं आणि त्या वाच्यातून तो छत्रपती शिवाजी महाराज कळला. सासबहू, सासूबाई गोमात, सुनबाई जोमात, ये दिन में चलता रहता. आजकालची परिस्थिती सांगतो तुम्हाला मी. कारण 4 लोक बसून जेवण करत होते, तो जमाना गेला. एका हातात मोबाईल नाही, एका हातात जेवण, हा जमाना आला. 4 लोक बसून जेवण करत होते, तो जमाना गेला. एका हातात मोबाईल नाही, एका हातात जेवण, हा जमाना आला. पॅन्ट घालायचा तरी सुदाळा नसन त्या पोट्ट्याले, तरी मोबाईल हातात धरायचा सुदाळा आहे. आणि लफडेवाल्या तरुण पोट्ट्यासाठी मोबाईल सर्वात मोठा घोटाळा आहे. तुम्हाला सांगतो मी, पॅन्ट घालायचा तरी सुदाळा नसन तरी मोबाईल हातात धरायचा सुदाळा आहे. आणि लफडेवाल्या तरुण पोट्ट्यासाठी मोबाईल सर्वात मोठा घोटाळा आहे. तर कोणी आले देवघरात, कोणी आले देवघरात, तर कोणी आले बाथरूम मध्ये नेला. कोणाले? या मोबाईलले. आता वहिनीची चालू राहते पूजा, काकूची चालू राहते पूजा आणि तेवढ्या तिथे तिले आपल्या बहिणीचा फोन. आता देवपूजा चालू आहे, देवपूजा चालू आहे, कानाला लागते फोन असा. आले भाऊजी? आले का? भाऊजी गेले का? हा ठीक आहे, ठीक आहे. झाली वहिनीची देवपूजा खतम. देवाले दिले भाऊजी आणि आपण झाली फौजी. हा, तर कोणी आले देवघरात, तर कोणी आले बाथरूम मध्ये नेला. आणि आमच्या तरुण पिढीच्या सत्यानाशा मोबाईल न केला. हा, तरुण पिढीचा सत्यानाशा मोबाईल न केला. म्हणणं आहे बंधूंनो की कोणत्याही गोष्टीचा वापर आवश्यक आहे तेवढाच करा. कोणत्याही गोष्टीचा वापर आवश्यक आहे तेवढाच करा, नाही तर मोबाईल पेक्षा बिन मोबाईलच्या जमानावर. का बरा? त्या जमान्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज घडले, त्या जमान्यामध्ये संभाजी महाराज घडले. आजच्या जमान्यामध्ये कुठे गेला हरवला माझा शिवाजी? कुठे हरवला माझा शिवाजी? आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराज 5 वर्षाचे झाले. बघा समोर चाकवानी भाले जेव्हा शिरलो, भरपूर मजा आहे पोवाड्यामध्ये. कॉमेडी पोवाडा, कॉमेडी पोवाडा हे कला काहीतरी आगळी वेगळी आहे. आणि म्हणून सर्वांनी गोड करून घ्या, लक्षात असू द्या. पाच वर्षाचे बापा शिवाजी झाले जी, जिजाईने बापा शिक्षण दिले जी. कसे चालवावे बापा चाकू आणि भाले जी. स्वराज्याचे खरे संस्कार, स्वराज्याचे खरे संस्कार, स्वराज्याचे खरे संस्कार जी. स्वराज्याचे खरे संस्कार. पापी वैऱ्याची बापा पाहून मती जी, कशी खेळायची बापा राजनीती जी. आपली बापा फुलवून छाती जी. अरे घोड्यावर झाले ते स्वार, घोड्यावर झाले ते स्वार. घोड्यावर झाले ते स्वारजी. घोड्यावर झाले ते स्वार.
बहिणीच्या बापा रक्षणासाठी जी कसे लागायचे बापा वैर्याच्या पाठीजी. अरे कशी घ्यावे हाती तलवार, कशी घ्यावे हाती तलवार, कशी घ्यावे हाती तलवार, कशी घ्यावे हाती तलवार, कशी घ्यावे हाती तलवार दी. छत्रपती शिवाजी महाराजांना काय केलं, आपले मित्र जमवले आणि ते मित्र जमून कुठे गेले, ते मित्र जमून गेले दऱ्याखोऱ्यामध्ये. कशासाठी? युद्ध कला शिकण्यासाठी, युद्ध कलासाठी. आणि ते परमिशन दिली कोणी, ते दिली माझी राजमाता जिजाईने. ते परमिशन दिली कोणी, राजमाता जिजाईने. आणि म्हणून म्हणणं बांधवांनो की छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार आपल्या मनात साचवा. 15 सारखे उड्या नंतर मारा, पहिले माझा भारत देश वाचवा. छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार आपल्या मनात साचवा. अरे 15 सारखे उड्या नंतर मारा, पहिले माझा भारत देश वाचवा. जंगलो जंगली गल्लो गल्ली किती फिरतीने लाल तोंडे माकडं. आणि आमच्या शिवभक्ताची जर एकता असली तर कोणी करंगाजी आमचं वाकडं, कोणी वाकडं करू शकत नाही. आणि म्हणून काय म्हणणं आहे, पोळ्याची चाल 5वी गहिवर चालीला सुरुवात करत होतं. लक्ष असू द्या. अरे शिवबा घेऊन मावड्याचे मूल, खेळ रे खेळगा, खेळण्या शिक्षण दर्या खोऱ्याचे दादा. दिवस करे आई आई बघाच्या ठाई हो, नव्हते मिळत वडिलाचे प्रेम दादा. वडील तुझे राहत नाही घरी, आहे चाकरी हो, काम करते लढाई लढण्याचे रे दादा. आणि सचिनजी शास्त्री यांच्याकडून 50 रुपयाची भेट आलेली आहे. तसेच कौलूजी खाडे आणि मुकुंदरावजी शहीर साहेबांच्याकडून सुद्धा 50 रुपयाची भेट आलेली आहे. आता छत्रपती शिवाजी महाराज 12व्या वर्षी काय केलं, पुण्यामध्ये मोरार जगदेवाने काय केली, वांफ उडवली होती का तिची जमीन हे पिकत नाही. कशी नाही पिकत, तिथं चालवला होता त्यानं गाढवाचा नांगर, म्हणजे गाढव झुपला नांगराले आणि असं सांगितलं का हे जमीन श्रापित आहे, या जमिनीवर पीक पिकू शकत नाही. पण छत्रपती शिवाजी महाराज हे नुसते लढाई पुरते नव्हते. तुम्हाला सांगतो बंधूंनो, छत्रपती शिवाजी महाराज लढाई पुरते नव्हते तर शेतकऱ्याच्या हिताचे होते. आता त्यानं जेव्हा गाढवाचा नांगर चालवला तर मग आता आपण काय करायचं, तर छत्रपती शिवाजी महाराजांनी काय केलं, सोन्याचा नांगर घेतला, सोन्याचा. आणि जिजाईला घेऊन कुठे गेले, पुण्याच्या त्या शेतीमध्ये. आणि म्हणून म्हणणं आहे की कोणाला पंजा तर कोणाला कमळ भेटलं, आणि ज्याच्या हातात ते सरकार आलं त्यानं आपल्या कास्तकाराला रेटलं. कोणाले पंजा तर कोणाले कमळ भेटलं, ज्याच्या हातात ते सरकार आलं त्यानं आपल्या कास्तकाराला रेटलं. तर कोणी म्हणते, खरं सांगा कोणाला भेटली, कोण एका होटाची किंमत 16 यायनं आपली खाप्याची लावली गंमत. आजकालच्या तरुण पोरांनो, चटई सतरंजा उचलणं बंद करा आणि ह्या नेत्याचा वाढला भ्रष्टाचार आपल्या अभ्यासानं बंद करा. तर तुम्हाला सांगतो, कोणी म्हणते आमच्या 300 तर कोणी म्हणते आमच्या 400 सीटा येईल.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या शासन मध्ये एकाही शेतकऱ्यांना आत्महत्या नाही केली, एकाही शेतकऱ्यांना आत्महत्या नाही केली. आणि सर्वात पहिली कर्जमाफी जर केली तर ते माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी केली. सार सकट सातबारे कोरे केले, सार सकट सातबारे कोरे केले. आणि सातबाऱ्याचे जनक छत्रपती शिवाजी महाराज स्वतः आहे. सातबाऱ्याचे जनक छत्रपती शिवाजी महाराज स्वतः आहे, स्वतः आहे. 7 हात काडी अशी आणि 12 हात काडी अशी मोजून जायचे, तिथून ते निर्मिती झाली सातबाऱ्याची. आणि म्हणून म्हणणं आहे की कोणी म्हणते आमच्या 400 तो कोणी म्हणते आमच्या 300 सीटा येईल. माझ्या शेतकऱ्याच्या शेतमालाले भाव ह्या 400 वाला का 300 वाला देईल? अरे भाव देता देता यायचे दिवस चालले आणि आमच्याच तर भाड खातो हे चोर वाढले, वाढले का नाही वाढले? सत्य परिस्थिती आहे. कारण तुरी पराठी लिवलिव करते, आमचा कापूस झाला लंबा. तुरी पराठी लिवलिव करते, आमचा कापूस झाला पुरा लंबा. गावोगावी दुःख पसरलं, मोठा पडला अचंबा. बिहार मधली भट्टा सुपारी, आसाम मध्ये आलू आहे आणि या महाराष्ट्राची संत्रा मोसंबी, तरी माझ्या शेतकऱ्याची आत्महत्या चालू आहे, आत्महत्या चालू आहे, आत्महत्या चालू आहे. या शासनामध्ये एकाही शेतकऱ्यांना आत्महत्या केली नाही. आणि बघा सोन्याचा नांगर घेऊन छत्रपती शिवाजी महाराज गेले. काय झालं? सन्मान्य राजकुमारजी नोनारकर, हमारे भैया पेंटर साहब, इनक्याकडून 100 रुपयाची भेट आली. हा तूच तर मेन मावळा आहे का, बाकी कोण आहे? हा 100 रुपयाची भेट मिळाली, पार्टी आभारी आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. बघा आता कडी दुसरी, चाल पहिली पोहळ्याची, लक्ष असू द्या. 12व्या वर्षी दाखवला पुन्हा हो. अरे हा, वर्षी दाखवला पुन्हा इतिहास जुना ध्यानी धरला, इतिहास जुना ध्यानी धरला. शिवबाच्या मनामध्ये भरला, शिवबाच्या मनामध्ये भरला. तो इतिहास करा ठरला रे. ऐक बरं दादा, दादा रे हो जी रे दाजी र दीदी, माझ्या दादा रे हो जी रे दाजी र दीदी. तोच इतिहास करा ठरला रे. ऐक बरं दादा, दादा रे हो जी रे दाजी र दीदी, माझ्या दादा रे हो जी रे दाजी र दीदी. पैसत दिली कास्तकाराला, गरीब वर्गाला हो. जमीन म्हणे पिकाची नाही, जमीन म्हणे पिकाची नाही. जशीच्या तशी पडित राही, जशीच्या तशी पडित राही. अन्न धान्याची मोठी टंचाई. ऐक बरं दादा, दादा रे हो जी रे दाजी र दीदी, माझ्या दादा रे हो जी रे दाजी र दीदी. निजामशाहीचे नखरे पाहून जिजाईन हो शिवबाला शेतामध्ये नेले, शिवबाला शेतामध्ये नेले. सोन्याचे नांगर हाती दिले, सोन्याचे नांगर हाती दिले. जमीन मोलाची सिद्ध केले रे. ऐक बरं दादा, दादा रे हो जी रे दाजी र दीदी, माझ्या दादा रे हो जी रे दाजी र दीदी. आता शेती झाली सुपीक, पीक वापायला लागलं. बघा शेतकऱ्यासाठी काय काय आहे, काय काय आहे छत्रपती शिवाजी महाराजांकडून शिकण्यासारखं. आता जर पिकाचं कधी नुकसान झालं तर मग करायचं का? कारण प्राणी खूप होते, हत्ती, वाघ, हरिण, हे प्राणी खूप धुमाकूळ मानत होते शेतामध्ये. तर जिजाईने युक्ती सुचवली का जो कोणी प्राण्याला पकडन आणि त्याची शेपटी कधी कापून माझ्याकडे आणून देईल तर त्याले सोन्याचं कंगन भेट देईल, सोन्याचं कंगन भेट देईल. आता या शेपटीच्या चक्करमध्ये कोण भेटते? छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा मावळा, ज्याचं नाव सुभेदार नरहरी तानाजी मालसुरे, ज्यांचं नाव तानाजी मालसुरे, यांची भेट आता कशी होते बघा. जिजाईनं बक्षीस ठेवलं,
सोन्याचं कंगन का जो कोणी प्राण्याची हत्ती म्हणजे शेपटी कापून आणन त्याला भेटन सोन्याचं कंगन. आता तानाजी मालसुरीची भेट छत्रपती शिवाजी महाराजांसोबत कशी होती जरा लक्ष असू द्या. आस्तित आले कास्तकार हरे र र र र र. आस्तित आले कास्तकार पाहून जनावर जिजा आईला युक्ती सुचली गा. गावागावात दवंडी पिटली गा याची गजिरे हो जिडी. गावागावात दवंडी पिटली गा याची गजिरे हो जिडी. सर्वजण करा पाठ लाग रे. रंगारंगाचे बक्षीस ठेवले गा याची गजिरे हो जिडी. रंगारंगाचे बक्षीस ठेवले गा याची गजिरे हो जिडी. आता आले कोण तानाजी मालसुरे. दोन हत्ती पकडले तानाजी मालसुरे आणि शेपटी कापली आणि गेले कुठं रायगडावर गेले. बघा रायगडावर गेले. संध्याकाळची वेळ होती. रात्रीचे 2 वाजले होते आणि जेव्हा तानाजी मालसुरे गेले म्हणे मी 2 हत्याची शेपटी आणली. म्हणे 2 सोन्याचे कंगन पाहिजे. मला 2 सोन्याचे कंगन पाहिजे. आता जिजाईची आणि तानाजी मालसुरेची भेट बघा कशी झाली. बंधू जरा लक्षात असू द्या. अरे उमरट गावच्या पाहता नाजीन अरे रा 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 रा. सोन्याचा मित्र खरा ठरला गा याची गजिरे हो जिडी. सोन्याचा मित्र खरा ठरला गा याची गजिरे हो जिडी. शिवाजी महाराजांसारखं मित्रता शिकण्यासारखी आहे. तानाजी मालसुरे आले 2 कंगन दे म्हणे. तर जिजाईने विचारलं म्हणे एवढ्या रात्री आला तुला सकाळी कंगन नसते दिले का म्हणे. कोण म्हणे तू काय नाव आहे म्हणे. तर म्हणे काय म्हणे मी म्हणे उमरट गावचा ताना. म्हणे तुझ्यामध्ये एवढं बोळ आहे म्हणे तू माझ्या स्वराज्यासाठी काम करशील का म्हणे. तर तानाजी मालसुरे काय म्हणे जीव गेला तरी परवा नाही आहे म्हणे. मी ज्याला शब्द दिला तो मी पाडतो म्हणे. मी स्वराज्यासाठी नक्की काम करीन म्हणे. तर ते मित्रता होती. नाही तर आजकालची मित्र तुम्हाला सांगतो एक प्याव घेतले बिलकुल तू 50 दे मी 50 देतो 100 टाकले. अर्धी देशी इकडं अर्धी देशी इकडं आणि मग त्याचे नखरे पाहून घ्या. तुम्हाला सांगतो जिथपर्यंत सूर्य नाही पोहोचत तिथपर्यंत दारूचा पसार आहे. जिथपर्यंत सूर्य नाही पोहोचत तिथपर्यंत दारूचा पसार आहे. आणि थोडीशी पोटात जाऊ द्या तर बेवड्याचा मोठा बाजार आहे. सुरुवातीले यायचे मोठे नखरे. मी हे नाही पेत मी ते नाही पेत मला पाहिजे इंग्लिश पौवा आणि पैसे कधी खतम होऊ द्या तर सारं निपूर जाते देशी भेटे का महुआ. देशी भेटे का महुआ. सुरुवातीला यायचे मोठे नखरे कोणते. अरे तेरे जैसा तो यारीच नहीं. तू मेरा भाई है पूरा गांव संभाल लेंगे आज के दिन. पूरी शिव जयंती दोनों भाई कर लेंगे. काल कोणाची वर्गण नाही पाहिजे आम्हाला. आपण दोघं पोटात जातले. सुरुवातीला यायचे मोठे नखरे
तू मेरी जान मैं तेरा भाई आणि दारू पिऊन झाले काकू हे दोघंही एकमेकाच्या लाता खाई राहिली जयंती बाजूली. हा अरे हा कोणता नाद आहे, हा नाद सोडला पाहिजे आणि परमात्म्याचा आदर्श घेऊन आपला गाव वाढला पाहिजे, गाव वाढला पाहिजे, गाव वाढला पाहिजे. आणि म्हणून आता बघा बंधूंनो काय झालं, मावळे नावाची निर्मिती झाली. छत्रपती शिवाजी महाराजांना सर्व मावळे निवड दिली. आता हळूहळू पोवाडा रोषात येऊन राहिला. कुठं जेव्हा अफजल खानाची भेट होते आता तिथून पोवाडा कशी काय पलटी मारते जरा लक्ष सुद्या. काय म्हणणार, चाल तिसरी. सर्वाला दिले अरे सर्वाला दिले शिवबाने मावळे आडनाव रे दादा, मावळे आडनाव जी रे जिरजी. सर्वाला दिले शिवबाने मावळे आडनाव रे दादा, मावळे आडनाव हो जी रे जिरजी. झपाट्याने भरला गला प्रेम भाव रे दादा, प्रेम भाव हो हो जी रे जिरजी. काळजात पेटला गरा स्वराज्याचा भाव रे दादा, स्वराज्याचा भाव हो जी रे जिरजी. खरं मी बोलतो खोट तुम्हाला सांगत नाही. हा 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 खरं मी बोलतो खोट तुम्हाला सांगत नाही. बाजारामध्ये बंधूंनो खोटा सिक्का चालत नाही. खरं मी बोलतो खोट तुम्हाला सांगत नाही. बाजारामध्ये बंधूंनो खोटा सिक्का चालत नाही. कोणी किती सांगत असा इतिहास आम्हाले तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाशिवाय इतिहासाचं पान हलत नाही, पान हलत नाही, पान हलत नाही. आता बघा चाल चौथी पोहळ्याची काय म्हणते जरा लक्ष सुद्धा भाऊ याचा थोडासा लिटल बिट आवाज थोडासा पडा दो. हॅलो 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 हॅलो. भ्रष्ट मंडळ केले स्थापन जी, गोर गरीबाचे बापा जिंकून मनजी. आपल्या सैन्यांना बापा दिलं वेतन जी. माझ्या दादा माझ्या दादा माझ्या शिवबान, माझ्या दादा माझ्या दादा माझ्या शिवबान, माझ्या दादा माझ्या दादा माझ्या शिवबान, माझ्या दादा माझ्या दादा माझ्या शिवबानजी. माझ्या दादा माझ्या दादा माझ्या शिवबान, माझ्या दादा माझ्या शिवबान. कुठचे सैनिक आणले काकू? सैनिक कुठचे आणले नाही, तिकडले शेतकरी पकडले. तुम्ही म्हणे 4 महिने शेती करा आणि 8 महिने युद्ध करा. 4 महिने शेती करा आणि 8 महिने युद्ध करा आणि त्यांना शिकवलं शेतकऱ्यांना. बघा काय झालं, 4 महिने करा कास्तकारी जी, करुण गर्जना बापा सिंहापरी जी. शेती विसरून हातात घ्या तलवारी जी. दूर होईल सर्व घडामोडी, दूर होईल सर्व घडामोडी. दूर होईल सर्व घडामोडी, दूर होईल सर्व घडामोडी. आता छत्रपती शिवाजी महाराजांनी किती लग्न केले? 8 लग्न केले. 8 लग्न केले. आता कशासाठी केले? त्यांना काय पत्नी भेटत नव्हती का? आणि भेटल्या तर काऊन 8 केले? त्यांनी काय केलं, 8 वेगवेगळ्या जिल्ह्यामधल्या 8 पत्न्या मागितल्या. कशासाठी? की आपले संबंध टिकून ठेवण्यासाठी, संबंध टिकून ठेवण्यासाठी. आणि इकडं जर पाहतो म्हणलं तर एका पोराला एक नाही भेटत, एका पोराला एक नाही भेटत. कशी नाही भेटत? पुराणे लोक सांगत होते का लग्न हे आमच्या जीवनातील अनमोल निशाणी आहे. पुराणे लोक सांगत होते का लग्न हे आमच्या जीवनातील अनमोल निशाणी आहे. आजकालच्या पोट्ट्याला पोट्टी नाही भेटत, हेच मोठी कहाणी आहे. पोरीच्या घरी बसल्यावर तुमच्या घरची गाडी, तुमच्या घरची शेती, तुमच्या अंगावरचं सोनं कुठं गेलं?
त्याच बैठकीमध्ये पोरीच्या बापाला प्रश्न विचारा, तुनं 2 हातावर का ताजमहल उभं केलं? जिम्मेदारीपेक्षा पैशाच्या अपेक्षा खूप वाढल्या. जिम्मेदारीपेक्षा पैशाच्या अपेक्षा खूप वाढल्या. आमच्या गावच्या पोरी शहरात आमच्या गावच्या पोराले कळावर पडले. शेतकऱ्याच्या मुलांना मुलगी द्या, शेतीचं महत्व या जगाले कळवा, नाही तर लवकर एक अभियान चालवीन. कोणतं? याची पळवा नाही तर मग त्याची पळवा. हा, पंचमुखी नवरा सुखी बायको दुखी हर बोला हर हर महादेव. पोरगी पाहायला गेलं तर शेती किती आहे, ड्युटी किती आहे त्या घरी. आमची पोरगी शेतात नाही जाणार, पण आमच्या पोरीला शेतीवाला नवरा पाहिजे. काय मातीचे ढेकलं खाले, त्याने मातीचे ढेकलं पाहिले. अरे अरे अरे, मोठा विचार आहे. माझं काम शायरी आहे, तुम्हाला सांगतो बंधूंनो. आता आम्ही कधी शायरीला निघलो, आम्ही कधी शायरीला निघलो तुम्हाला सांगतो. आता आमच्या गावचे मुलं 30-30, 32-32 वर्षाचे, तर 30-30, 32-32 वर्षाचे म्हणतात. नाही, ते डिस्टर्ब होते, ते लोक तुमच्याकडे पाहून राहिले. 30-30, 32-32 वर्षाचे पोरं आमच्या गावचे म्हणते सूरज भाऊ तू एवढा फिरते, गावोगावी तू फिरते म्हणते, एखाद्या कधी ठिकाणी तुला पोरीचा पता लागला तर आम्हाला सांग म्हणते. अबे म्हणतो तुम्हाला काय सांगू, इथं मायस तर फाके मचले. मी शाहीर माणूस म्हणे देतेत का नाही देत हा बादचा प्रश्न आहे, आणि मी तुमचा विचार करू. अशी परिस्थिती आलेली आहे बघा. 8 लग्न छत्रपती शिवाजी महाराजांनी केले. कशासाठी केले? संबंध टिकून राहण्यासाठी. संबंध टिकून राहण्यासाठी केले, आणि तो व्याप वाढावा, आपली कॉन्टॅक्ट चांगला बनावा याकरता. बघा काय म्हणणं आहे समोर. 8 लग्न केले शिवबान, मिळवले हा मान हो, सैन्यबळ मजबूत करण्यास रे दादा. जाती करण्या एकत्र बनवले सूत्र हो, फाटा हात भरण्यास रे दादा. प्रभूची वाकड पार जीवापासून कर हो, नाही भेट मरण्यास रे दादा. युद्धाकडे निघले. आता युद्धाकडे निघले तर शहाजी महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या हातामध्ये भगवा दिला. भगवा, आणि भगवा जेव्हा दिला, आता पोवाडा आला इंटरेस्टिंग टप्प्यावरती. कोणता? बाजी प्रभू देशपांडे ज्याने पावनखिंड लढवली होती, घोडखिंड. अफजल खानाचा वध छत्रपती शिवाजी महाराजांनी कसा केला, बाजी प्रभू देशपांडे यांनी पावनखिंड कशी लढवली, या टप्प्यावरती पोवाडा पोहोचलेला आहे. जरा लक्ष सुद्धा काय म्हणणं आहे. कडी तिसरी, चाल पहिली काय म्हणत आहे. शहाजीने दिला भगवा शिवबाला हो, शहाजीने दिला भगवा शिवबाला, अष्टकोनी मुद्रा चालवाला, दादा रे हो जी रे दाजी रे दीदी, माझ्या दादा रे हो जी रे दाजी रे दीदी.
स्वराज्याची शपथ घेण्यास करून अभ्यास हो राजशिवबाजी समोर आले राजशिवबाजी समोर आले रायश्वरी मंदिरात गेले लहान मोठे मावळे जमा झाले रे ऐकवर दादा दादा रे हो जी रे दाजी र दीदी माझ्या दादा रे हो जी रे दाजी र दीदी सर्व मावळ्यानं फोडली काढी का करून घरी हो लढस्या बरी युद्ध करू लढस्या बरी युद्ध करू रणामध्ये जिंकू अथवा मरू रणामध्ये जिंकू अथवा मरू रे ऐक बरं दादा दादा रे हो जी रे दाजी र दीदी माझ्या दादा रे हो जी रे दाजी र दीदी आता बघा चाकू जमा चाकू छुरे सर्व जमा केले छत्रपती शिवाजी महाराजांना सर्व जमा केले सर्व सैन्यांना वाटप केले आणि निघले लढाई लढण्यासाठी आता इथून इकडे लढाईचा रणसंग्राम आहे आणि त्या रणसंग्रामामध्ये अफजल खान टकरावते त्या रणसंग्रामामध्ये पावनखिंडची घोडखिंड लढवते बघा काय म्हणणं आहे समोर जमा केले चाकू आणि भाले एकत्रित झाले लहान मोठे हो एकत्रित झाले लहान मोठे हो जिजाबाईचा पाया पडले हो या जिज हो जिजाबाईच्या पाया पडले हो या जिज हो हर हर करुण गरजन रे हर हर करुण गरजना पहा पुन्हा पुन्हा भगव्याला हातामध्ये धरले गा भगव्याला हातामध्ये धरले गा बऱ्या गोऱ्यात जाऊन शिरले गा या जिज जिज हो जिजी बऱ्या गोऱ्यात जाऊन शिरले गा या जिज जिज हो जिजी लागून वैराच्या पाठीरे लागून वैराच्या पाठी स्वराज्यासाठी बिगुल फुकले गा स्वराज्यासाठी बिगुल फुकले गा नाही कोणाच्या समोर झुकले गा या जिज जिज हो जी त्या गावाचे मला नवल येते नवल म्हणजे असं येते का इथं कधी लावणीपलं संगमा राहिला असता तर लोक मावले नसते लावणीपला संगमा राहिला असता मी सांगतो तुम्हाला गोरी राहाची काडी राहते पण जिथं जिथं लोक बाई पाहिजे तिथे तिथं लोकांच्या पूर्व आहेत गोरी राहाची काडीच राहते पण जिथं जिथं लोक बाई पाहिजे तिथे तिथं लोकांच्या पूर्व येते एवढ्या पॅन्ट शर्ट घालून तर त्या माणसाने दूर टाकते आणि त्याच पोराला उद्या साडी घालून तर सांग बापू म्हणते तुले का लागते हा त्याच पोराने म्हणते सांग बापू तुले का लागते शायराले कोणी नाही विचारत भाजी खाते का समोसे खाते का आमचे डान्सर राहून द्या स्टेजवरती लाडू खाते त्यासाठी मिरची भाजी आणू नाही मिरची भाजी तर समोसे घेणं घेणं खाणं नाही भूक नाही तरी एक खा एक खा एक खा आणि शायरानं कधी म्हणलं का नाही जी आम्हाला वांग्याची भाजी वांग्याची भाजी का सर्वासाठी केली ते त्यासाठी आहे काय दुसरं आहे का गोरी राहाची काडी राहते जिथं जिथं लोक भाई पाहिजे तिथे तिथं लोकांचा पूर्व येते जेवढ्या पॅन्ट शर्ट घालून आम्हाने दूर टाकते आणि ह्याच पोराला उद्या साडी घालून तर सांग बघू म्हणजे तुले का लागते जेव्हा स्टेजवर नृत्य कलाकार दिसते ते
मागच्या शिमळ पोट्ट समोरून बसते आणि हातार हात म्हणते बाबाजी तुमच्या नाचा चांगला दिसते. त्याचा बाप तिथून टुकटुक पाच बसते. सत्य परिस्थिती सांगतो या देशाची. ज्याचे केस पिकले आहे, दाड्या पिकल्या ते पाहिजे, पोवाडे पावाडे नाही तर प्रबोधनात्मक गोष्टी. इथं कधी हंगामा राहू द्या, 12 गावचे जवान पोट्टे हा नाचून राहिली. अरे बापा बापा बापा. ते शेमड पोट्ट समोरून बसते आणि हातार हात म्हणते बाबाजी हा डान्सर चांगला दिसते. त्याचा बाप तिथून टुकटुक पाच बसते. माया पोट्ट बिघडन का रे, माया पोट्ट बिघडन का रे. कायले ठेवते पोवाडा ठेवणं हंगामा, ते पोट्ट सुधारते नाही. कायले ठेवते तर म्हणायचं एवढंच आहे, हे बाई विषयी माणसाची मानसिकता झाली आणि म्हणून या पोवळ्याची गर्दी त्या हंगामात गेली. नका बघू वाकड्या नजरेने, जगात बघण्यासारखं अजून काही आहे. आणि कोणी जर दुसऱ्याच्या आई बहिणीकडे बघत असेल तर त्याच्या घरात सुद्धा बहीण आहे. छत्रपती शिवाजी महाराज ते नाही सांगितले. माझ्या राजाच्या दरबारामध्ये एक आई नाही नाचली, एक बहीण नाही नाचली. आणि म्हणून या पंच कमिटीचे बोरगाव राजे ग्रुप त्यांना मनापासून तुमचे आभार मानतो. हा पोवाडा इथं सादर केला. कल क्या हुआ जाने दो, आज का दिन बड़ा अच्छा है और ये शिव जयंती की सबको हार्दिक शुभेच्छा है. मैं मेरे भाग्य समझता हूँ ये बोरगांव पंच कमेटी ने मुझे यहाँ पर बुलाया है करके मैंने छत्रपति शिवाजी महाराज का गुणगान करने का चांस पाया है. मैं भगवान से प्रार्थना करता हूँ कि आपकी जीवन यात्रा सुख और शांति से जाना चाहिए. केंद्र में सरकार कांग्रेस की है चाहे भाजपा की है, बोरगांव के अच्छे दिन आना चाहिए, अच्छे दिन आना चाहिए. आणि म्हणून चला आता सुरत मधली लुटपाट, सुरतीचा किल्ला जेव्हा लुटला आणि याच्याच नंतर सुरुवात होते कशाची, अफजल खानाची. अफजल खानाला छत्रपती शिवाजी महाराज कसे मारते हे खूप ऐकण्यासारखं आहे बांधवांनो. लोकांना चांगलं वागणं नाही, भरपूर इतिहास आहे त्याच्या अंदर. सुरुवात करतो जर लक्ष असू द्या. सप सप चाले तलवारी त्याच समयास, त्याच समयास हो जिरे जिरगी. रयतेचे तोरण बांधले तोरणगडास हे दादा, तोरणगडास हो जिरे जिरगी. विदाई खुशीता आणि त्याच समयास हे दादा, त्याच समयास हो जिरे जिरगी. छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खानाचा आता रणसंग्राम चालू होत आहे. आता प्रतापगडाच्या घेराशी, प्रतापगडाकडे अफजल खान निघला. त्याला अशी वार्ता भेटली का छत्रपती शिवाजी महाराजाला मारण कोण, औरंगजेबाने विचारलं तर म्हणे मी मारतो. तर 40,000ची सेना घेऊन निघाला. कोण, अफजल खान. 40,000ची सेना घेऊन निघाला आणि निघाला प्रतापगडाकडे. छत्रपती शिवाजी महाराजांना बातमी कळली का अफजल खान मला मारायला येत आहे. तर बघा आता या कहाणीला सुरुवात होत आहे. एक पुष्कळ लंबी कहाणी आहे जी आता मी सादर करतो. राजशिवबाचा दंगा पाहून जी विडा उचलला बापा अफजल खानानं जी. आणतो म्हणे शिवबाला जिवंत पकडून जी. माझ्या दादा रे दादा, माझ्या दादा झाला तयार, माझ्या दादा रे दादा, माझ्या दादा झाला तयार. अफजल खान नावाचा जी, माझ्या पुढे अंत नाही कोणाचा जी. धावतो म्हणे डाव शिवबाला खानदानीचा जी. माझ्या दादा झाला तयार, माझ्या दादा, माझ्या दादा झाला
छत्रपती शिवाजी महाराज भेटायला गेले. काय झालं जरा लक्ष असू द्या. रणसंग्राम प्रतापगडाचा, रणसंग्राम प्रतापगडाचा तुम्हा सांगतो आहे मुद्द्याचा. वध कसा अफजल खानाचा जी, वध कसा अफजल खानाचा जी, वध कसा अफजल खानाचा जी, वध कसा अफजल खानाचा जी. 40,000 सेना घेऊन अफजल खान निघला हो घेऊन. 40,000 सेना घेऊन अफजल खान हो निघला घेऊन. विचार आला शुभाला पाहून, 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 विचार आला शुभाला पाहून. 40,000 लोक येऊन राहिले म्हणे. प्रतापगडाकडे छत्रपती शिवाजी महाराज निघले घोडा घेऊन आणि सर्व म्हणजे किल्ल्याचे दार बंद केले आणि एकच दरवाजा खुला ठेवला. म्हणजे कोणता? रणतुंडीचा घाट, ज्या रस्त्यामधून सिंगल मार्ग होता, फक्त मार्ग. आता बघा दार उघडला रणतुंडीचा घाटाचा आणि प्रतापगडाच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराज पोहोचले आणि अफजल खान येऊन राहिला 6.5 ते 7 फीटाचा जानवर जसा लागला एखादा. हा पण छत्रपती शिवाजी महाराज काही कमी नव्हते. बघा काय युक्ती लावली. घोडा काढून प्रतापगडी गेले, दार किल्ल्याचे बंद ते केले. रस्ता घाटाचा सुरू केला तरी, 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 रस्ता घाटाचा सुरू केला तरी. आता अफजल खान ज्या व्यक्तीला गुरु मानत होता त्याचं नाव होतं चिगणी बाबा. चिगणी बाबांना सांगितलं का तू जर छत्रपती शिवाजी महाराजाला भेटायला जाशील तर तू मरणागती जाणार आहे. तर त्यानं काय केलं तुम्हाला सांगतो. 60 बायका होत्या अफजल खानाला, 60. तर 60 पैकी त्याने 59 बायकाले मारून टाकलं अफजल खानाला. 59 बायकाले मारून टाकलं आणि एक बायको पळाली काहून का जेव्हा त्या चिगणी बाबानं भविष्यवाणी केली का म्हणे तुला छत्रपती शिवाजी महाराज मारणार आहे, तर तिनं ते गोष्ट ऐकली म्हणून एक बायको वाचली आणि 59 बायका त्यांना मारल्या. तर विजापूर मध्ये आज बी 59 बायकाची कबर आहे. म्हणजे ते आपण म्हणतो 59 बायकाची कबर आज बी उपस्थित आहे विजापूर मध्ये. आता बघा समोर काय होते. चिगणी बाबाची भविष्यवाणी, अफजल खानाला मारणार आहे कोणी. 60 बायका मारला त्याने, 60 बायका मारला त्याने, 60 बायका मारला त्याने, 60 बायका मारल्या त्याने, झाला पत्र व्यवहार दोघात, झाला पत्र व्यवहार भेटासाठी, झाला पत्र व्यवहार दोघात. अफजल खान चढला आनंदात, शुभ भेटणार आहे हातात जी, शुभ भेटणार आहे हातात जी, शुभ भेटणार आहे हातात जी, शुभ भेटणार आहे हातात, शुभ भेटणार आहे हातात जी, शुभ भेटणार आहे हातात जी, शुभ भेटणार आहे हातात जी, शुभ भेटणार आहे हातात. शुभ निघले भेटासाठी कोणाले? अफजल खानासाठी. तर जिजाईच्या पाया लागल्या. म्हणे आई मी चाललो. आता लक्ष ठेवा जिजाईने काय उत्तर दिलं. आई म्हणे मी चाललो आणि मला कधी कमी जास्त झालं तर समजून जातो म्हणे का तुझा शिवबा गेला. मी जरी परत नाही आलो तर समजून जाणे म्हणे तुझा शिवबा गेला. जिजाई माहिती आहे काय म्हणत होत्या? जिजाई एवढ्या धाडसी होत्या. काय म्हटलं, कोणते शब्द म्हटले? तुम्ही कधी वापस नाही आले म्हणे तर मी समजून जाईल म्हणे का मी पहिलीपासून निपुत्र होतो बा म्हणून, मला कोणता पोरगाच नव्हता बा म्हणून. छत्रपती शिवाजी महाराजाला एवढं धाडस घेऊन अफजल खानाला भेटायला जायचं होतं. आता फोटो मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची दाढी तुम्हाला दिसते, लक्ष ठेवा दाढी तुम्हाला दिसते. पण जेव्हा अफजल खानाला भेटायला गेले तर छत्रपती शिवाजी महाराजांची दाढी करून दिली कोणा? जीवा महालानं. कशासाठी? महाराज म्हणे तो पाहिला लंबा चक्रा आणि तुम्ही पाहिले म्हणे ठेंगणे. त्याच्या हातात कधी दाढी सापडली म्हणे तर बेकार काम होऊन जाईल म्हणे.
तर एक काम करा म्हणे, मी तुमची दाढी करून देतो. तर छत्रपती शिवाजी महाराजांची दाढी करून दिली जीवा महालानं. केव्हा? जेव्हा अफजल खानाला भेटायला गेले आणि निघले. कोण कोण झालं सोबत? छत्रपती शिवाजी महाराजाचा अंगरक्षक होते, एक अंगरक्षक आणि एक वकील. अफजल खानाचा एक अंगरक्षक आणि एक वकील, दोन दोन माणसाची अनुमती होती. जीवा महाल होते सोबत आणि एक पुन्हा एक व्यक्ती ज्याचं मी नाव तुम्हाला सांगणार, जर लक्ष असू द्या. आलो आई तर होईन तुझा, आई आलो तर होईन तुझा, आई गेलो तर होईन त्याचा, समजून जाईन शापनी पुत्राचा, समजून जाईन शापनी पुत्राचा, समजून जाईन शापनी पुत्राचा, समजून जाईन शापनी पुत्राचा. 6 नोव्हेंबर 1659 दिवस म्हणजे रोजी तो दिवस ठरला. आता छत्रपती शिवाजी महाराजांसोबत कोण कोण होते? जीवा महाल आणि हैदर, काशी हैदर. काशी हैदर हा वकील होता आणि जीवा महाल अंगरक्षक होता. आता अफजल खानाकडून कोण कोण होता? सय्यद बंडा आणि कृष्णा भास्कर कुलकर्णी चोट्टा होता. चोट्टा ब्राह्मण समाजाचा, पण आपलेच लोक. आणि अफजल खानाकडून कृष्णा भास्कर कुलकर्णी आणि सय्यद बंडा. सय्यद बंडा अंगरक्षक होता आणि कृष्णा भास्कर कुलकर्णी हा वकील होता. आता इकडे काशी हैदर वकील होता, तर जीवा महाल हा अंगरक्षक होता. झाला भेटीचा दिवस तयार, मंडप सजवला, छत्रपती शिवाजी महाराज निघले. आता बघा चाल बदलून काय म्हणणं आहे. 10, 16, 59 दिवस भेटीचा आला, रणसंग्राम सुरू कसा झाला रे, माझ्या शिवबा भेटायला हा गेला रे, माझ्या दादा, माझ्या शिवबा भेटायला हा गेला रे, माझ्या दादा. ऐका बरं दादा, ऐका बरं दादा, ऐका बरं दादा रे, कोरोनाचा दिवाळी सवारे, ऐका बरं दादा, कोरोनाचा दिवाळी सवारे, ऐका बरं दादा, ऐका बरं दादा, ऐका बरं दादा, ऐका बरं दादा रे, माझ्या शिवबा भेटायला हा गेला रे, माझ्या दादा, माझ्या शिवबा भेटायला हा गेला रे, माझ्या दादा. ऐका बरं दादा, ऐका बरं दादा, ऐका बरं दादा रे, कोरोना भाग्यवाली सवारे, ऐका बरं दादा रे, कोरोनाचा दिवाळी सवारे, ऐका बरं दादा रे. जीवा महाल काशी हैदर शिवबाच्या सोबतीला ते गेले रे, सय्यद बंडा कुलकर्णी सोबत आले माझ्या दादा, सय्यद बंडा कुलकर्णी सोबत आले माझ्या दादा. ऐका बरं दादा, ऐका बरं दादा, ऐका बरं दादा, कोरोनाचा दिवाळी सवारे, ऐका बरं दादा, कोरोनाचा दिवाळी सवारे, ऐका बरं दादा, ऐका बरं दादा, ऐका बरं दादा, ऐका बरं दादा रे, सय्यद बंडा कुलकर्णी सोबत आले माझ्या दादा, सय्यद बंडा कुलकर्णी सोबत आले माझ्या दादा. ऐका बरं दादा, ऐका बरं दादा, ऐका बरं दादा, सय्यद बंडा भेटीच्या वाट पाहत होता अफजल खान का शिवाजी महाराज आले का याच्या पोटामध्ये बिछवा टाकतो आणि काम छत्रपती शिवाजी महाराजाचा संपवतो. पण नाही, हा माझा राजा होता, बुद्धिमत्ता होती, चित्तता होती, एकाग्रता होती. असंच नाही का नुसतं लढाई लढायचं, पण नाही. आता गेले तर गेले कसे, चिलखत घातलं, पहिले चिलखत घातलं, वाघनक्या घेतला, वाघनक्या घेतला ना वाघनक्याला लावलं काय जहर, वाघनक्याला जहर लागलं म्हणजे थोडासा जरी वाघनक्या त्याच्या पोटाला लागला तर अफजल खान मेल्याशिवाय सोडायचा नाही, असा छत्रपती शिवाजी महाराजांचा ध्येय होता. आता बघा समोर काय झालं. अफजल खाना समोर शिवबा ते गेले, अफजल खाना समोर शिवबा ते गेले, अफजल खाना समोर शिवबा ते गेले, दोघेही घोडा भेटते झाले, दोघेही गळा भेटते झाले, अफजल खानाने हो बंगला दाबले माझ्या शिवबाला, हो अफजल खानाने हो बंगला दाबले माझ्या शिवबाला, हो
दाबलं अफजल खानानं छत्रपती शिवाजी महाराजाले आणि कट्यारीचा वार केला. जसा कट्यारीचा वार केला तसं नागाले चिलखत लागला आणि टमकन कट्यारी कट्यार लावली. कट्यार लावली तर आता छत्रपती शिवाजी महाराजाचा हातात होता वाघनक्या. आता वाघनक्या काढला आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी काय केलं लक्ष असू द्या. वार कट्यारीचा पाहतो केला चिलखत बापा होते अंगाला. वाघनख्याने हो फाडले त्याला माझ्या शुभाने हो. वाघनख्याने हो फाडले त्याला माझ्या शुभाने हो. वाघनख्याने फाडले त्याला माझ्या शुभाने हो. घुमवला म्हणजे कसा असा गोल घुमवला तर त्याचा कोतडा बाहेर आला. त्याचा पुरा कोतडा बाहेर आला अफजल खानाचा. तर त्याचा छोटा सय्यद बंडा म्हणजे कोण अंगरक्षक तो धावून आला. तो धावून आला तर इकडे बी जीवा महाल होता. अरे तू असशील तर इकडे आम्ही हा. सय्यद बंडा जसा धावून आला आणि इकडे जीवा महाल उपस्थित होता. तर जीवा महालानं बघा काय केलं जरा लक्षात असू द्या. सय्यद बंडारे धावून आला वर शुभावरती केला जीवा महाल आला धावून. दानपट्ट्याने हात कापला सय्यद बंडाचा. हर बोला हर 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 बोला हर हर महादेव गर्जन बोला रे. हर बोला हर हर महादेव बोला. हर बोला चोर भडवा हा कोण चोर हा भास्कर कुलकर्णी. छत्रपती शिवाजी महाराजाला माहित नव्हतं का हा छोटा वार करण म्हणून मायावर. म्हणजे आपलेच लोक आता यानं जेव्हा वार केला छत्रपती शिवाजी महाराजावर तर छत्रपती शिवाजी महाराजाच्या डोक्याला जखम झाली. डोक्याला आयुष्यामध्ये पहिलाच वार लागला आणि लागला कुणामुळे हा छोट्यामुळे भास्कर कुलकर्णीमुळे. आता मनुस्मृतीनुसार ब्राह्मणाच्या अंगाला हात लावणे हे कायद्याने गुन्हा होतं. पण छत्रपती शिवाजी महाराजांना मनुस्मृती नाकारली आणि त्या भास्कर कुलकर्णीला फाडला. आता तू आमच्यावरती हात चालवशील तर आमचे हात काय बांधले आहे का त्या अफजल खानासाठी त्या तेवढ्या मोठ्या हत्यासाठी मूर्खासाठी. आता बघा हा छोटा भडवा धावून आला भास्कर कुलकर्णी कुणावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या अंगावरती. अरे चोड भडवा हा अरे भास्कर कुलकर्णी अरे केली वाईट करणी आला धावून. अरे शुभावरी अरे वार केला कपाडावर मारला. मारलं त्या चोट्याला शिवबानी मारले त्या अरे चोट्याला. हर बोला हर बोला मुंडी कापली अफजल खानाची. अरे संभाजी कावजीने मुंडी कापली. सांगे जिजाऊला यश पूर्ण झाली. अरे पोकुड योजना पूर्ण झाली रे. हर बोला संभाजी कावजीने अफजल खानाची मुंडकी कापली आणि जिजाईपाशी नेली. तर शिवाजी महाराज म्हणाले बसले तर वाघ नकायला तर जहर लागून होतं. मुंडकी कापाची काही गरज नव्हती. तर संभाजी कावजी काय म्हणे जिजाईनं या योजनेला बोकुड योजना नाव दिलं होतं म्हणे. म्हणून मी अफजल खानाची मुंडकी कापली म्हणे. म्हणून मी अफजल खानाची मुंडकी कापली म्हणे. आता झाला अफजल खानाचा मेला तरी अफजल खानाला प्रतापगडाच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराजांना रीती रिवाजानुसार कबर दिली. तो माझा राजा होता. तो माझा राजा होता म्हणजे शत्रूविषयी पण मान सन्मान होता माझ्या राजाच्या डोळ्यामध्ये. आता झाला अफजल खानाचा रणसंग्राम. आता पन्हाळा किल्ल्याला घेरा घातला होता. कोणी सिद्धी जोहरनी 6 महिन्यापासून घेरा घातला होता. आता येते बाजीप्रभू देशपांडेची कहाणी.
बाजीप्रभू देशपांडेची कहाणी आणि शिवा काशीत म्हणजे कोण शिवा नावी जो नकली शिवाजी एका दिवसासाठी बनला होता. एका दिवसासाठी एवढा जबरदस्त रणसंग्राम खेळण्या किल्ल्याचा आहे. आता तुमच्या समोर सादर करता, जर लक्ष असू द्या. तर पन्हाळा किल्ल्यावरून छत्रपती शिवाजी महाराजांना खेळण्या किल्ल्यावरती जायचं होतं. खेळण्या किल्ल्यावरती जायचं होतं आणि खेळण्या खिंडा लढावुनी सिद्धी मसूद लढावुनी ज्याने वाचवला माझ्या शिवाजी. अरे पावनखिंडी मध्ये अरे लावली जीवाची बाजी. पावनखिंडी मध्ये अरे लावली जीवाची बाजी. पावनखिंडी मध्ये लावली जीवाची बाजी. पावनखिंडी मध्ये लावली जीवाची बाजी. पावनखिंडी मध्ये अरे लावली जीवाची बाजी. पावनखिंडी मध्ये लावली जीवाची बाजी. पावनखिंडी मध्ये लावली जीवाची बाजी. 6 महिन्याचा घातला वेळा. अरे 6 महिन्याचा घातला वेळा. अरे तो किल्ला होता रे पन्हाळा. 6 महिन्याचा घातला वेळा. तो किल्ला होता रे पन्हाळा. 6 महिन्याचा घातला वेळा. तो किल्ला होता रे पन्हाळा. 6 महिन्याचा घातला वेळा. तो किल्ला होता रे पन्हाळा. शिवाजी आम्हाला भेटला पाहिजे. सिद्धी जोहरचा होता रे राणा. शिवाजी आम्हाला भेटला पाहिजे. सिद्धी जोहरचा होता रे राणा. नेवापूरच्या शिवा नावी आणि शिवबाचा भक्त होता भावी. आणि बनला नकली रे तोच शिवाजी. बनला नकली रे तोच शिवाजी. पावनखिंडी मध्ये अरे लावली जीवाची बाजी. पावनखिंडी मध्ये अरे लावली जीवाची बाजी. पावनखिंडी मध्ये लावली जीवाची बाजी. पावनखिंडी मध्ये लावली जीवाची बाजी. पावनखिंडी मध्ये अरे लावली जीवाची बाजी. पावनखिंडी मध्ये अरे लावली जीवाची बाजी. पावनखिंडी मध्ये लावली जीवाची बाजी. पावनखिंडी मध्ये लावली जीवाची बाजी. सिद्धी जोहर पाशी भेटायला गेला कोण? हा नकली शिवा नावी. आता याची ओळख कशी झाली का? अफजल खानाला जेव्हा अफजल खानाला छत्रपती शिवाजी महाराज भेटायला गेले तर प्रदीप भाऊ मेश्राम यांच्याकडून 50 रुपयाची भेट आलेली आहे. तर भास्कर कुलकर्णीने कपाळावर वार केला होता छत्रपती शिवाजी महाराजाचा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कपाळावरती वार केला होता. तर त्याला दिसला कोणाले? फजल खान जो सिद्धी जोहरचा पोरगा होता. त्या फजल खानाला दिसलं का म्हणे हा नकली शिवाजी आहे, कारण याच्या कपाळावरती वार नाही. तर ह्या चुकला कुठं? शिवा नावी हा स्वतःहून त्याला भेटायला गेला. कोणाले? सिद्धी जोहरले. त्याचा गडे स्वतःहून लागला आणि सिद्धी जोहरने जेव्हा प्रश्न विचारला, छत्रपती शिवाजी महाराज एवढा हलका ऍटिट्यूड वाला नव्हता म्हणे का स्वतःहून कोणाला भेटाली आणि डायरेक्ट गले भेट नाही. हा शिवा नावी नव्हता. जसा शिवा नावीला ओळखलं म्हणे तू नकली है, तर शिवा नावी हसला. हाँ मैंने मैं नकली हूँ लेकिन असली शिवाजी ने मुझे भेजा है. बोले जरूर मैं नकली हूँ लेकिन मेरे को असली शिवाजी ने भेजा है. बोले बोल बोले तेरा क्या कहना है? तेरी गर्दन उड़ा दूंगा. बोले अभी बोले. तर जसं म्हणे गर्दन उड़ा दूंगा तर काय म्हणे 100 दिवस नकली शिवाजी बनून जगण्यापेक्षा 1 दिवस असली शिवाजी बनून जगलो म्हणे हेच माझे सौभाग्य आहे. तशीच तलवार चालवली आणि शिवा नावीची मुंडकी उडवली. पण तिकडं शिवाजी महाराज पालखीमधून निघले कुठं? खेळण्या किल्ल्यासाठी. आता याचा जो सेनापती होता याले खबर लागली का छत्रपती शिवाजी महाराज निघले, तर शिवाजी महाराजांसोबत होते कोण? बाजीप्रभू देशपांडे. आता बघा खरी कहाणी. बाजीप्रभू देशपांडे होते कोणासोबत? छत्रपती शिवाजी महाराजांसोबत. ह्या निघला 5000ची सेना घेऊन. कोण? याचा सेनापती सिद्धी जोहरचा. आणि बघा मग समोर काय झालं. आता डोळ्याला पाणी. बाजीप्रभू देशपांडेंनी काय योगदान दिलं, काय बलिदान दिलं, जरा लक्ष असू द्या. सिद्धी जोहरचा फजल खान नकली शिवबाला
पावनखिंडीमध्ये अरे लावली जीवाची बाजी, पावनखिंडीमध्ये अरे लावली जीवाची बाजी, पावनखिंडीमध्ये लावली जीवाची बाजी, पावनखिंडीमध्ये लावली जीवाची बाजी. आता बाजी प्रभू देशपांडेला माहिती भेटली का म्हणे सिद्धी मसूद आपल्या मागे येऊन राहिला. तर म्हणे महाराज या तर तुम्ही मारले जा नाही तर मी मारला जाऊ. एक काम करा म्हणे तुम्ही खेळण्या किल्ल्यासाठी निघा म्हणे. तर सैनिक किती होते? 500 सैनिक होते फक्त 500. तर बाजी प्रभू म्हणे ते 5000 लोक आहे म्हणे, जरा लक्ष असू द्या. ते 5000 लोक आहे म्हणे आणि 5000 लोकांना मला रोकायचं आहे म्हणे. तर शिवाजी महाराज म्हणे एक काम कर म्हणे तू पूर्ण सैनिक घेऊन टाक म्हणे. तर बाजी प्रभू देशपांडे काय म्हणे मला फक्त 300 सैनिक द्या म्हणे. महाराज म्हणे स्वतः यमराज जरी चालत आला तरी तुमच्यापर्यंत पोहोचू देणार नाही म्हणे. तुम्ही फक्त म्हणे किल्ल्यावर पोहोचले खेळण्यावर का तसा तोफाचा आवाज देजा म्हणे का मी पोहोचलो बा म्हणून. तोफाचा आवाज मला देजा म्हणे का मी पोहोचलो बा म्हणून. पण बाजी प्रभू देशपांडे 300 मावळे घेऊन 5000 मावळ्याला रोखते. सिद्धी मसूदच्या 5000 मावळ्याला रोखते आपले 300 मावळे घेऊन आणि छत्रपती शिवाजी महाराजांना सुखरूप खेळण्यावरती पोहोचवते. पण बघा पोटात अन्न नाही, पोटामध्ये पाणी नाही, पण काय म्हणे बाजी प्रभू लाख मेले तरी चालेल पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. लाख मेले तरी चालेल पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी डोळ्यातून अश्रू काढले. म्हणे बाजी वाचणं शक्य नाही म्हणे. महाराज मी गेलो तरी चालेल पण तुम्ही जगले पाहिजे. तुम्ही निघा म्हणे या सेनेला मी पाहतो म्हणे काय करायचं. तर 2 हातात 2 दानपट्टे घेतले आणि खोडखिंडीच्या रस्त्यावरती उभे झाले बाजी प्रभू देशपांडे. उभे झाले. आता त्यांची सेना निघली 5000ची आणि बाजी प्रभू देशपांडेला टकरवली. बघा समोर काय झालं. शिवाजी निघले हो विशाल गडाला, शिवाजी निघले हो विशाल गडाला, बाजीने रस्ता मधा घडविला. स्वतः यमराज जरी का आला, स्वतः यमराज जरी का आला, हात लावू नाही देणार तुम्हाला. स्वतः यमराज जरी का आला, हात नाही लावू देणार तुम्हाला. पोशिंदा जगला पाहिजे आणि या गोष्टीला झाले राजी. आणि पावनखिंडीमध्ये यमराज जरी आला तरी परवा नाही म्हणे पण तुम्हाला जगू देईल. पावनखिंडीमध्ये अरे लावली जीवाची बाजी, पावनखिंडीमध्ये अरे लावली जीवाची बाजी, पावनखिंडीमध्ये लावली जीवाची बाजी, पावनखिंडीमध्ये लावली जीवाची बाजी, पावनखिंडीमध्ये अरे लावली जीवाची बाजी, पावनखिंडीमध्ये अरे लावली जीवाची बाजी बाजी बाजी. लढाईला सुरुवात झाली. माझ्या बाजी प्रभू देशपांडेवर एवढे वार झाले का एक एक पायापासून तर नखापर्यंत म्हणजे या बोटाच्या नखापर्यंत एवढे वार केले. आणि जेव्हा बंदुकीची गोळी मारली बाजी प्रभू देशपांडे धरणीवरती पडले. मावळ्यांनी मागे ओढलं आणि विचारलं. बाजी प्रभूंनी प्रश्न केला म्हणे तोफीचा आवाज आला का म्हणे तुम्हाला. म्हणे तोफीचा आवाज आला नाही म्हणजेच माझा राजा पोहोचला नाही. तर बाजी प्रभू देशपांडे पुन्हा उभे झाले आणि दानपट्टा घेऊन लढायला बसले. पण काही क्षणामध्ये तो वीर बाजी प्रभू देशपांडे रणांगत झाले, मरण पावले. तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजाच्या डोळ्याला अश्रूच्या धारा होत्या. असे मावळे माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी तयार केले. बाजी प्रभू देशपांडे, जीवा महाल, आता समोर तानाजी मालसुरे, गर्व करण्याला काय. आणि म्हणून बघा बाजी प्रभू देशपांडे शेवटच्या कड्यामध्ये वीर मरण आहे. काय म्हणणं आहे. झाली लढाईला सुरुवात, मावळे मिळून गेले
ताट नव्हतं अन्न काही पोटात माझे राजे कधी पोहतात तोफावाची चाला तोफावाची ऐकून दिली तलवारीत सोडून आणि सुखरूप पोहोचले शिवाजी अरे पावनखिंडी मध्ये आणि लावली जीवाची बाजी पावनखिंडीमध्ये, अरे लावली जीवाची बाजी पावनखिंडीमध्ये, लावली जीवाची बाजी पावनखिंडीमध्ये, अरे लावली जीवाची बाजी पावनखिंडीमध्ये, अरे लावली जीवाची बाजी बाजी अश्रू डोळ्यातून राजाचे गेले कुठे पाहिन मी बाजी प्रभूले असे मावळे तयार केले माझे राजे छत्रपती झाले असं पाहिला का कोणी अन आहे तो लाखावुनी माझा देश पांडे तो बाजी अन पावनखिंडी मध्ये अरे लावली जीवाची बाजी तर आता झाला लढाईचा रणसंग्राम आता गोष्ट आली स्त्री विषयाची